तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर सकाळची वेळ आहे, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकतात मी जेवणाची तयारी करायला लावलेली आहे। तर इथे या मोठ्या कुकरमध्ये मी स्टीम राईस करण्यासाठी ठेवलेला आहे। तर आज मी राजमा करणार आहे, राजमा राईस करणार आहे। खूप दिवस झाले राजमा राईस केलाच नव्हता आणि ज्ञानेशला राजमा खूप आवडतो। तर ज्ञानेश म्हणजे माझा मुलगा। तर त्याचबरोबर मी इथे ही चण्याची डाळ घेतलेली आहे। तर ही चण्याची डाळसुद्धा मी ॲड करणार आहे भाजीमध्ये। इथे मी कुकर घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हा जो राजमा आहे, तर आधी आपल्याला राजमा बॉईल करून घ्यायचा आहे। आणि हा जो राजमा आहे, मी काल रात्री हा राजमा भिजत टाकला होता। त्यानंतर मी सकाळी उठून हा राजमा 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मग कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी चण्याची डाळसुद्धा स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून ॲड केलेली आहे। थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि अगदी 1 चमचा ऑइल ॲड केलेला आहे। तर इथे आपल्याला मंद गॅसवरती 25 मिनटं हा राजमा छान मस्त शिजवून घ्यायचा आहे। 15 किंवा 20 मिनटानंतर शिट्ट्या यायला सुरुवात होतात। तर अगदी 25 मिनटामध्ये आपला राजमा मऊ असा म्हणजे शिजून तयार होतो। तर इथे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेले आहे, आलं लसूण आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे। तर तुम्ही विचार करू शकता की एवढा छोटा आणि कवळा कढीपत्ता भेटतो कुठे? तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मला कुठे मिळतो हा कढीपत्ता। तर माझ्या किचनच्या खिडकीमध्ये मी हे कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे। तर हा मोठा कढीपत्ता आहे आणि एका साईडला दुसरंसुद्धा झाड आहे कढीपत्त्याचं। तर त्याला ना अगदी अशी छोटी छोटी कढीपत्त्याची पानं आलेली आहेत। तर मी त्यातलाच अगदी छोटा असा कढीपत्ता तोडून घेते। तर आता आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे। त्यासाठी इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये कांदा, टोमॅटो, त्यानंतर आलं, लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे। झाकण लावून आपल्याला छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात मी ग्राइंड करून घेतलेला आहे। तर इथे छान मस्त कांदा टोमॅटोची अशा पद्धतीने आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आणि ना आपण जो राजमा राईस करतो अगदी झटपट अशा पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये हा राजमा राईस होतो। मी इथे एक छोटी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी तूप ॲड केलेलं आहे। तूप ॲड करून तो मेल्ट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे साधारणपणे 1.5 चमचा ऑइल ॲड केलेला आहे। आता इथे मी 1 चमचा तूप वापरलेला आहे। त्यानंतर तूप आणि तेल गरम झाल्यानंतर जिरं राई ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जे कांदा टोमॅटोची जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे। छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद, गरम मसाला आणि लाल तिखट ॲड करायचे आहे। इथे मी 2 चमचे मसाला वापरलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवून आपल्याला छान मस्त अगदी 5 मिनटं हा जो मसाला आहे छान मस्त असं शिजून घ्यायचा आहे। सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं की ऑइल येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। ही जी ग्रेव्ही आहे या ग्रेव्हीला पूर्णपणे ऑइल सुटलं पाहिजे। आणि तुम्ही इकडे बघू शकतात मी हा मसाला तेलामध्ये किंवा तुपामध्ये छान व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे। त्यानंतर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी मी यामध्ये कढईमध्ये ॲड करून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मंद गॅसवरती अगदी आपल्याला 5 ते 7 मिनटं छान मस्त ती ग्रेव्ही होऊन द्यायची आहे, तो मसाला होऊन द्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत। 7 मिनटामध्ये किंवा 5 मिनटामध्ये छान मस्त त्या ग्रेव्हीला ऑइल सुटतं। तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला राजमा छान मस्त शिजलेला आहे, अगदी सॉफ्ट असा आणि चण्याची डाळसुद्धा शिजलेली आहे। आता तुम्ही विचार करत असाल की इथे मी चण्याची डाळ का ॲड केलेली आहे।
तर चण्याच्या डाळीमुळे खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आणि माझ्याकडे तो राजमा थोडा कमी होता म्हणून मी थोडीशी चण्याची डाळ ॲड केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो ग्रेव्ही टाईप मसाला आहे, तर याला छान मस्त म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे या ग्रेव्हीला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही आपल्याला या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने ही ग्रेव्ही या कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची आहे. आता मिक्स केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून पुन्हा आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. 1 किंवा 2 शिट्ट्या, पण मी इथे 1 शिट्टी काढून घेतलेली आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट अशी ग्रेव्ही हवी असेल म्हणजे रस्सा जास्त घट्ट असा हवा असेल तर तुम्ही 2 शिट्ट्या देऊ शकतात. मोठ्या गॅसवरती आता आपल्याला झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. कुकर थंड झालेला आहे. आता मी झाकण ओपन करते या कुकरचं. तर आणि इथे मी एका साईडला कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला राजमा तयार झालेला आहे आणि जसा मला रस्सा हवा आहे तसा रस्सासुद्धा भेटलेला आहे. अगदी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने मला माझा म्हणजे रस्सासुद्धा तयार झालेला आहे, म्हणजे राजमा तयार झालेला आहे. अगदी झटपट अशा पद्धतीने मी हा राजमा केलेला आहे. तर इथे मी कोथिंबीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेते. कधी-कधी आपल्याला खूपच घाई असते, सकाळी मुलांसाठी टिफिन तयार करा किंवा त्यांच्यासाठी जेवण तयार करा. मी माझ्या मुलाला टिफिन देते, पण प्लस तो शाळेत जाताना थोडं जेवूनही जातं, तर त्यासाठी हा मी राजमा राईस केला होता अगदी झटपट अशा पद्धतीने. तर इथे आपला राजमा आणि राईस तयार झालेला आहे. तर गाईस, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि इथे मी सोबत मुळा घेतलेला आहे आणि पापडसुद्धा घेतलेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने राजमा राईस करू शकतात, मुलं आवडीने खातील. त्याचबरोबर तुम्ही कांदा, मुळा किंवा पापड यासोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा चपाती भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही हा राजमा खाऊ शकतात.